नमस्कार, मी साक्षी कोकणी स्वाद यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. मी भजी आणि बटाटा भजीचे व्हिडिओ दाखवल्यानंतर दाखवलंच ना, आता दाखवतेय. नागपंचमी विशेष म्हणून तांदळाच्या पिठाचे उकड काढून केलेले कानुले. समोर तांदळाचं पीठ आहे, नारळ आहे खवून घेतलेला आणि गूळ आहे. त्याच्यात चवीनुसार वेलची पावडर आपली थोडीशी घालायची, खसखस घालायची. आधी आपण सारण तयार करून घेऊया. मी पॅन गरम करायला ठेवलाय. त्यात आपण थोडंसं साजूक तूप घालूया. आणि आता हा गूळ गूळ छान आपण विरघळून घेऊया. आधी आपला गूळ विरघळलाय, तर आपण ह्याच्यात नारळ घालून घेऊ. नारळ घालून छान मिक्स करून घेऊ. याच्यात थोडीशी वेलची पावडर. आता नेमकी माझ्याकडली खसखस संपली आहे, तर मी फक्त वेलची पावडर घातली. आपलं सारण मस्त कोरडं झालंय बघा. एक 5 मिनिटं मी फास्ट गॅसवर ठेवले. अगदी बरोबर गूळ आलाय. थोडं ओलसरच पाहिजे, एकदम पण सुकं नको. आता मी गॅस बंद करते आणि आपली उकड काढून घेते तांदळाच्या पिठाची. मी तो पीठ चाळून घेतलेलं आहे बरं का. तुम्ही चाळून घ्या, थोड्याशा अशा गुठळ्या वगैरे असेल तर त्या निघतात. आता कढई गरम करायला ठेवली आहे. ज्या मापाने मी पीठ घेतलं त्याच मापाने पाणी घेतलंय. आता हे चांगलं पाणी उकळू दे. त्याच्यात चवीनुसार मीठ आणि थोडस तेल. तुमच्याकडे तेल असेल तर तेल घाला, तूप असेल तर तूप घाला, किंवा मी आता तूप घालते. लोणी असेल तर लोणी घाला. तूप घातलंय. आता हे उकळी आली की आपण पिठाची उकड काढून घेणार आहोत. आणि उकळले आता आपण हे पीठ घालून घेणार आहोत. बारीक गॅस करायचा पीठ घातल्यानंतर, नाहीतर मग खाली लागतो पीठ. हे छान असं हे करून घेणार आहोत. 2 मिनिटं वाफ द्यायची आपल्याला. मिक्स झालं की आता हे इंद्रायणीचं तांदळाचं पीठ आहे. इंद्रायणीला चिकटपणा असतो आणि वास पण असतं, म्हणून मी ते वापरले. तुम्ही कुठलंही वापरलं तरी चालेल. साधं आपलं रेशनिंगच्या तांदळाचं पण होतात. माझा व्हिडिओ बघितला तर त्याच्यात मी एकदा रेशनिंगच्या तांदळाचं पण दाखवलं. आता हे 2 मिनिटं त्याला पाण्याचा हबका द्यायचा, म्हणजे कोरडं पडत नाही पीठ. आणि आता हे छान वाफ येऊ दे. आपण 2 मिनिटं झाकून ठेवूया. 2 मिनिटाची वाफ आलीये. आपलं पीठ अजिबात चिकटलेलं नाहीये कुठं, अगदी गोळा झालाय. आता आपण हे छान मळून घेऊ मस्त चांगलं पाण्याने. हे बघा, असा मस्त मळून घ्यायचा. किती छान उकळ आली बघा. अजिबात कुठेही असं फाटे फुटत नाहीत. आता मी तुम्हाला कानोले लाटून दाखवते. एक गोळा थोडासा गोळा घ्यायचा आणि लाटून दाखवते. लाटण्याने कसं मस्त येतं आणि एक सारखं होतं, म्हणून मी लाटून दाखवते. आता हे एवढी पारी लाटून झाली आहे. तर ह्याला आपण असं सारण भरणार आहोत. सारण असं हे करायचं, थोडस असं साईडने असं ओलं करायचं, करंजी सारखं एकूणच असं बंद करायचं. आणि आता ह्याला असं छान डिझाईन द्यायची. हे बघा, थोडस ओला हात करायचा.
हे बघा, हे एक झालं, हा पहिला झाला. आता अजून एक दाखवते. असं सारखं करून घ्यायचं आणि हे बंद करायचं, तोंडायचं. आता आपण ह्याला असं मस्त आकार दे. ह्याला म्हणतात नागपंचमी विशेष कानोले. हे बघा किती मस्त आले, छान झालेत की नाही. आता आपण सगळे असे करून घेऊ. एक साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. आता सगळे कानोले याच्यात खाली पानं टाकून मी उकडायला ठेवलेत. आता एक 10 मिनिटं उकडून द्यायची, चांगली वाफ येऊ दे. मग आपण दाखवू कसे झालेत ते. गॅस बंद करून मी अशीच वाफ द्यायला ठेवलं होतं एक 5 मिनिटं. मस्त झालेत आपले कानोले. पण बघूया एक कट करून. कशा मस्त झालेत बघा. आणि मी आता त्यातलं अर्ध थोडंसं खाऊन पण बघितलं. इतके मस्त चवीला छान झालेत खरंच. मला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला नक्की विसरू नका.